नमस्कार. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवक या पदासाठी 2026 मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया ही घेतली जाणार आहे. जाहिरात हे लवकरच जाहीर होणार असून या संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. एकूण 1128 जागा सध्या रिक्त असून यामध्ये भविष्यामध्ये अजून जागा या वाढणार आहेत. आणि त्याचबरोबर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदासाठीची जी शैक्षणिक पात्रता आहे SI म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर आवश्यक आहे किंवा नाही या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाची अपडेट आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण माहिती विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आरोग्य सेवक या पदासाठी 2023 मध्ये जी जाहिरात आली होती 2023 मध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये जिल्हानिहाय ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. आणि यामध्ये पाहू शकता जो पदासाठीचा शैक्षणिक पात्रता होती यावरून हे जे प्रकरण होतं ही जी भरती होती ही थांबवण्यात आली होती. आणि त्यामध्ये जो उमेदवारांना निवड दिली नव्हती या अंतर्गत न्यायालयीन प्रकरण होतं. तर याचं कारण होतं जे शैक्षणिक पात्रता होती 12वी विज्ञान शाखेवरून उमेदवारांना निवड द्यायची की त्याच्यावरून पुन्हा यामध्ये सेंटर इन्स्पेक्टर जो कोर्स आवश्यक आहे SI या कोर्सवर उमेदवारांना निवड द्यायची याबाबतचा हा गोंधळ होता. मात्र यावर्षी स्पष्ट सूचना आरोग्य सेवक या पदासाठी आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तर संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. आरोग्य सेवक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाची भरती 2026 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत होणार आहे. आणि सध्या या पदासाठी 1128 रिक्त जागा उपलब्ध आहेत. आणि भविष्यामध्ये ही संख्या वाढून 1300 ते 1400 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही भरती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रिक्त पदांच्या अहवालानुसार आधारित आहे. आणि या अहवालामध्ये विविध पदांचा समावेश आहे. मात्र पाहू शकता इथे सगळ्यात महत्त्वाचं लक्ष जे आहे हे आरोग्य सेवक या पदावर आहे. कारण 1128 सध्या रिक्त जागा आहेत, खूपच जास्त. आणि यामध्ये पुन्हा अजून वाढवणार आहे. तर ही सगळी माहिती सगळ्या पदांसाठीची माहिती PDF मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केले. नोकर भरतीचं टेलिग्राम चॅनल लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यावर जॉईन करून तुम्ही PDF चेक करू शकता. तर विविध संस्थांनुसार शैक्षणिक पात्रता कशी आहे आरोग्य सेवक या पदासाठीची ती जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाची यावेळेला बदल झाला आहे. जे काही इच्छुक उमेदवार असतील तयारी करत असतील त्यांच्यासाठी महत्त्वाची ही शैक्षणिक पात्रता असणार आहे. आरोग्य सेवक पदाची भरती जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका आणि इतर संस्थांमध्ये ही केली जाते. आणि प्रत्येक संस्थेसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असते. विशेषतः पाहू शकता स्वच्छता निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर हा जो कोर्स आहे किंवा MPW मल्टीपर्पज वर्कर कोर्स आवश्यक आहे किंवा नाही यावर खूप जास्त फरक पडतो. जेव्हा जाहिरात येते त्यामध्ये सुद्धा शैक्षणिक पात्रता ही स्पष्ट दर्शवण्यात येते. जिल्हा परिषदची भरती जी आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी हा कोर्स बंधनकारक नव्हता. मात्र आता स्वच्छता निरीक्षक SI 1 वर्षाचा कोर्स आवश्यक नाही. निवड झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत प्रशिक्षण पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अशा पद्धतीचा हा नवीन बदल झालेला आहे. जे काही इच्छुक असतील उमेदवार त्यांनी या गोष्टीचं लक्ष ठेवून तेव्हाच त्यांनी अर्ज करायचा आहे. लवकरच जाहिरात येणार आहे. शेवटी व्हिडिओच्या आपण पाहणार आहोत की जाहिरात कधीपर्यंत येणार आहे. आता यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जी भरती राबवली जाते आरोग्य सेवक या पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि 1 वर्षाचा स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा किंवा ITI समकक्ष हे शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. फॉर्म भरताना कोर्स पूर्ण करणं आवश्यक असतं. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जरी भरती असेल आणि तुम्ही अर्ज करत असाल तर यामध्ये 100% तुमचा कोर्स पूर्ण झालेला असणं आवश्यक आहे. त्यानंतर महानगरपालिका यामध्ये 12वी उत्तीर्ण प्लस 1 वर्षाचा MPW कोर्स हा पूर्ण असणं 100% आवश्यक आहे. तुम्ही फॉर्म भरताना कोर्स नसेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. फक्त जिल्हा परिषदेसाठी ही सूट जी आहे हे देण्यात आली आहे. त्याच्यानंतर इतर संस्था यामध्ये साधारणपणे 12वी आणि स्वच्छता निरीक्षक कोर्स हा आवश्यक असतो. जाहिरातीनुसार
त्यामध्ये बदल केला जातो त्याबद्दलची माहिती दिली जाते. तर तुम्ही जिल्हा परिषदेची सरळसेवी 2023 सालीची भरती प्रक्रिया पाहिली तर त्यामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी सायन्स आणि त्याच्यानंतर SI निवड झाल्याच्या नंतरनं 2 वर्षाच्या आत प्रशिक्षण पूर्ण करणं आवश्यक असतं, असा बदल आहे. तर हा बदल समजून घेऊन अर्ज करताना तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. आता जिल्हा परिषदेची भरती 2023ला झाली होती. हाच यामध्ये शैक्षणिक पात्रता होती. प्रवेश हा सोपा आहे कारण सुरुवातीला कोर्सची अट नसते. तुम्ही 12वी विज्ञान शाखेवर तुमची निवड घेऊ शकता. त्याच्यानंतरनं प्रशिक्षण 2 वर्षांमध्ये पूर्ण केले जाऊ शकतं. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी ही पद्धत जी आहे ही ठेवण्यात आली आहे. ही भरती पद्धत असते. मात्र इतर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मात्र पूर्वीच कोर्स पूर्ण करणं अनिवार्य असतं जेणेकरून उमेदवार लगेच काम हे सुरू करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत मोठी मेगा सरळ सेवा भरती प्रक्रिया ही लवकरच जाहीर होणार आहे. आता ही कधीपर्यंत येऊ शकते संभाव्य वेळापत्रक जाणून घेऊयात. सार्वजनिक आरोग्य विभाग गटक आणि गड्ड या पदांसह 6,000पेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून आत्ता सध्याचा महिना हा मार्च चालू असून मे आणि जून 2026 दरम्यान ह्या 2 महिन्याच्या शेवटच्या म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही जाहिरात येणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, पाहू शकता ज्या काही सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत ज्या काही महत्त्वाच्या जाहिराती असतील, मग त्या नगर परिषद असेल, तलाठी असेल, त्याचबरोबर इतर यामध्ये आरोग्य सेवक असेल, यामध्ये आलेली आपली सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती असेल किंवा इतर विभाग आहेत, भूमी अभिलेख विभाग आहे, सगळ्या विभागांच्या भरतीच्या जाहिराती जूनपासून सुरुवात होणार आहे. मेगा भरतीसाठीच्या या जाहिरातींसाठीची जिल्हा परिषदसाठी निकाल आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे थोडा वेळ जास्त लागू शकतो. या कारणामुळे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2026 दरम्यान ही जाहिरात येऊ शकते. मात्र सार्वजनिक आरोग्य विभागासाठी जूनपर्यंत ही जाहिरात येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. याचं कारण म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचा आकृतिबंध रिक्त पदांसाठीची जागा या अगोदरच जाहीर झाल्या असून त्यासाठीची जाहिरात देण्यासाठीची प्रक्रिया ही त्या स्तरावर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या स्तरावर विभागाअंतर्गत सध्या सुरू आहे. तर या अंतर्गत ती जाहिरात लवकरच येईल. एकूणच पाहिलं तर आरोग्य सेवक या पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी 1128पेक्षा जास्त आरोग्य सेवक पदांसाठीची लवकरच भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. आणि ही भरती रिक्त पदे भरणे आणि राज्यातील आरोग्य सेवा मजबूत करणं या उद्देशाने केली जात आहे. लवकरच पदभरती जाहिरात उपलब्ध होईल आणि त्या अंतर्गत सुद्धा संपूर्ण माहिती आपण अशीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या भरतीबाबतच्या अपडेट्स मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.